हां, गुड MC हे आमचे सुरेश फलके सर आहेत. जवळजवळ 2 वर्ष झाले व्हिकॅल आणि व्हिटा पावडर नेतात ते त्यांच्याकडच्या गायांना. तर त्यांच्याकडूनच आपण त्याच्या संदर्भात काय रिझल्ट आला आहे त्यांच्याकडनंच ऐकूया. गुड MC मॅडम. मी गेली 2 वर्ष IMC कंपनीचं विकेल आणि विटा पावडर सतत गुरांना चारत असतो. त्याच्यामुळं दुधाची प्रत पण वाढते, स्निग्धांश वाढतो आणि गुरांचा जो भाकडकाळ आहे तो भाकडकाळ एकदम कमी होतो. 12-13 महिन्यामध्ये परत म्हणजे रिसायकल गुरांची चालू राहते जनावरांची. त्यासाठी हा प्रॉडक्ट मला खूप फायदेशीर ठरलेला आहे. दुधाला काय परिणाम जाणवला तुम्हाला? दुधाची प्रत सगळ्या दुधापेक्षा म्हणजे मला वेगळी जाणवते. घरी खाण्यासाठी पण चांगली, म्हणजे त्याला साय वगैरे येते आणि बेटर क्वालिटी आहे दुधाची हे चालल्यामुळं. आणि व्हिटा पावडरचा काय रिझल्ट? विटा पावडर पण आम्ही विकेल बरोबर आहे ना दोन्ही आंबोनामध्ये मिक्स करून देत असतो. हां, प्रमाण काय त्याचं? पावडरचं प्रमाण 1 माचीची बॉक्स एका टायमाला आणि विकेल 50 मिली एका टायमाला देतो. म्हणजे दिवसाला 100 मिली जातं जनावरांच्या पोटामध्ये. बरं. जनावर खातं नाही म्हणजे त्याचं काय असं खूप आवडीने खातात. वास वगैरे असं काहीच उग्र नाही काहीच नाही, खूप आवडीने खातात. आणि दुधाच्या साई संदर्भात तुम्ही मला आता सांगितलं. हो, दुधाची साई आम्ही जे घरी दूध वापरतो, तर आता जर दूध तापवलं साई काढून घेतली तर परत दूध तापल्यानंतर परत त्याच्यावर साई येते, पुन्हा साई येते, क्रीम येते त्याच्यावरती. म्हणजे एवढं बेटर असं हे औषध आहे जनावरांसाठी. मी तर सगळ्या म्हणजे पशुपालकांना विनंती करेल की प्रत्येकाने ह्या दोन्ही वस्तू आपल्या जनावरांसाठी वापराव्यात. त्याच्यामुळं जनावरांना कुठलं आरोग्य म्हणजे त्यांचं बिघडत नाही, गोचिडांचा त्रास होत नाही, एकदम म्हणजे हेल्दी राहतात सगळी जनावरं. हां, हे मेन आहे की आरोग्य पण चांगलं राहतं. आरोग्य चांगलं राहतं जनावर. आणि शेतासाठी काय वापरताय तुम्ही? आलं विकेल? आम्ही शेतासाठी हे विकेल पण वापरतो कांदा फुगवणीसाठी कांद्याला, आणि बुस्टर, ॲक्टिवेटर, त्याच्याबरोबर तुलसी पण वापरतो. हे सगळे प्रॉडक्ट आणि ग्रॅन्युअल पण आम्ही शेतीसाठी वापरले, हायड्रोजेल वापरले. हायड्रोजेलचा तर आम्हाला खूप म्हणजे फायदा झालेला आहे. आम्ही 2 वर्ष झालं हायड्रोजेल टाकलेले. 15 दिवस कांद्याची भरणी केली नाही तरी कांद्याची पात एकदम भर उन्हात गेलं तरी अशी ताटच्या ताट दिसते. आणि शेजाऱ्यांच्या कांद्याच्या माना आहेत ना अशा पाती पडलेल्या असतात. म्हणजे खूप चांगली औषधी. तर इथून मागं तुम्ही कॅल्शियम वापरलं कांदा फुगवणीला, तर तेव्हा जुनं म्हणजे आधीचं तुमचं रासायनिक आणि आत्ता काय फरक जाणवतो? टिकवण क्षमता याची जास्त आहे त्या हर्बल औषधांची. आणि काजळीचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. काजळी येत नाही कांद्याला साठवणुकीमध्ये. आणि रासायनिक वापरल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर लगेच काजळी यायला सुरुवात होती. तशी याच्यामध्ये काजळी येत नाही. विकेल, बुस्टर, ॲक्टिवेटर पण खूप छान काम करते. माती भुसभुशीत ठेवायचं काम करतं. शेतामध्ये गांडोळ्यांची संख्या पण दिसून यायला लागली तेव्हापासून. असं या IMC कंपनीच्या औषधांचा खूप छान उपयोग झालेला आम्हाला. धन्यवाद. थँक्यू. आणि असंच वापरत राहा. थँक्यू.